नमस्कार मित्रांनो, मिरेकल स्टॉक मार्केट आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल यादव आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच आज आपण पाहणार आहोत एस्कॉर्ट या शेअरविषयी माहिती. एस्कॉर्ट या शेअरविषयी माहिती घेताना आपण सुरुवातीला त्याचे कंपनी बिझनेस पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणार आहोत. तसेच रिझल्ट क्वार्टरली आणि ॲन्युअली रिझल्ट पाहणार आहोत. डिव्हिडंड पाहणार आहोत. तसेच शेअर चार्ट पाहणार आहोत. त्याचं शेअरचं टार्गेट काय असेल ते पाहणार आहोत. स्टॉप लॉस ते मेंटेन केला पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत. साधारणतः काय ग्रोथ देईन याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तसेच मागे आपण डेक्सन टेक्नॉलॉजी या शेअरविषयी जो व्हिडिओ बनवला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर ज्याने कोणी बघितलं नसेल त्याने तो अवश्य पाहावा. तर कंपनीच्या आपण फर्स्ट पॉईंटकडे पाहणार आहोत. तर एस्कॉर्ट ही कंपनी मॅन्युफॅक्चर आणि सप्लायर ॲग्रिकल्चर मशिनरी यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तसेच कंपनी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट यामध्ये इन्व्हॉल्व आहे. रेल्वे इक्विपमेंट यामध्येही इन्व्हॉल्व आहे. तसेच कंपनीचा जास्तीत जास्त बिझनेस हा ट्रॅक्टर आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट या कंपनीला बिझनेस होतो. जवळजवळ 98% हा कंपनीला बिझनेस होतो त्यामधून. तर इथं दाखवल्याप्रमाणे कंपनी ॲग्रिकल्चर ट्रॅक्टर्स आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट यामधून जवळजवळ 6,111.76 करोड रुपये कंपनी इन्कम मिळत आहे. कंपनीला 98.67% जवळजवळ आहे. तसेच कंपनी फोर्कलिफ्ट्स यामध्येही कंपनी प्रोडक्शन करत आहे. तसेच व्हायब्रेटर रोलर्स यामध्येही कंपनी प्रोडक्शन करत आहे. तसेच हँडलिंग इक्विपमेंट यामध्येही प्रोडक्शन करत आहे. तसेच कंपनी रेल्वे ब्रेक्स अँड ब्रेक सिस्टीम यामध्येही इन्क्लूड आहे. तर मित्रांनो आपल्या सेकंड पॉईंटला आलो आहोत. तो आहे शेअर होल्डिंग पॅटर्न. तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणार आहोत. यामध्ये प्रमोटरची सर्वात जास्त शेअर होल्डिंग आहे. साधारण ती 36.59% आहे आणि नॉन इन्स्टिट्यूशनलची 31.86% आहे. अदर DII यांची 0.11% आहे. तसेच अदरची 2.15% आहे. FIIची 25.95% आहे. इन्शुरन्स कंपनीची 0.14% आहेत. तसेच म्युच्युअल फंडची 5.35% इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच यामध्ये प्लेज प्रमोटर होल्डिंग अजिबात काही नाही. मेजॉरिटी शेअर होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे ते आपण पाहिलेले आहे. जवळजवळ 36.59% आहे. तसेच म्युच्युअल फंडने यामध्ये 30 स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. त्यामध्ये 5.35% इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच FIIs जवळजवळ 291 FIIs आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले आहे. तसेच प्रमोटर विथ हायेस्ट होल्डिंग एस्कॉर्ट बेनिफिट अँड वेलफेअर ट्रस्टने यामध्ये होल्डिंग केलेले आहे 24.994%. तसेच हायेस्ट पब्लिक होल्डिंग कुबोता कॉर्पोरेशनचे आहे 9.091%. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर आपण माहिती घ्यायचं झालं तर 1%पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असणाऱ्यांची माहिती आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नमधून कळते. तर मित्रांनो थर्ड पॉईंट आपला आहे क्वार्टरली रिझल्ट. यामध्ये आपण पाहायला गेलं तरी मार्च 2021चा क्वार्टर रिझल्ट आलेला आहे. यामध्ये कंपनीला नेट प्रॉफिट झाला आहे. यामध्ये कंपनीला नेट प्रॉफिट आहे 265 करोड. यामध्ये कंपनीला प्रॉफिट झालेला आहे. तसेच कंपनीचा EPS हा 19.68 आहे. तसेच मागील क्वार्टरच्या रिझल्टमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 287 करोड प्रॉफिट होता. तो आता क्वार्टरमध्ये घटलेला आहे. तसेच EPSमध्येही घट झालेली आहे आत्ताच्या क्वार्टरला. मागील क्वार्टरला EPS होता 21.26 होता. या सध्या करंटला 19.68 आहे. तसेच कंपनीचा जरी या क्वार्टरचा नेट प्रॉफिटमध्ये घट झालेली असली तरी कंपनीच्या ॲन्युअल रिटर्नमध्ये चांगली उत्तम वाढ झालेली आहे. तर आपण कंपनीचा डायरेक्ट ॲन्युअल रिटर्नचा चार्ट पाहणार आहोत. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर. तर यामध्ये सप्टेंबर 2009 पासून ॲन्युअल रिटर्न दिलेला आहे. यामध्ये आपण नेट प्रॉफिटच पाहणार आहोत. यामध्ये साधारणतः 2009मध्ये 29 करोड नेट प्रॉफिट होता. त्यानंतर 132 करोड झालेला आहे. 126 करोड 74 करोड 247 करोड आणि आत्ता ॲन्युअल रिटर्नचा आहे मार्च 2021चा
871 करोड आणि मागील वर्षी 2020मध्ये याचा ॲन्युअल रिटर्न होता 472 करोड, डबल झालेला आहे 871 करोड. तसेच कंपनीचा EPS आहे 64.63. कंपनीचा डिव्हिडंड पेआउट हा पण वाढलेला आहे. साधारणतः मागील वर्षी 6% होता, तो आत्ता 12% झालेला आहे. तसेच कंपनी दिवसेंदिवस ग्रोथ करत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिव्हिडंड, लेटेस्ट डिव्हिडंड. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कंपनीने 14 मे 2021 रोजी डिव्हिडंड अनाऊन्समेंट केला आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपण पाहणार आहोत कंपनीने जो नॉर्मल फायनल डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर दिलेला आहे, तो साधारणतः 50% आहे. त्यामध्ये 10 रुपयाची फेस व्हॅल्यू आहे. त्यावर 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर कंपनीने 50% म्हणजे 5 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे पर शेअर. तर हा पर शेअर 5 रुपये डिव्हिडंड कंपनीने दिलेला आहे. तसेच ॲडिशनल स्पेशल 1 टाईम प्लॅटिनम जुबली 75th इयर यामध्ये डिव्हिडंड दिलेला आहे जवळजवळ 25%. तो फेस व्हॅल्यू डिव्हिडंड दिलेला आहे 25%. साधारण तो 2.5 रुपये होत आहे पर शेअर. टोटल डिव्हिडंड 75% मिळणार आहे पर शेअर 7.50 पैसे म्हणजे 7.5 रुपये भेटणार आहे पर शेअर, पर इक्विटी शेअर. तर हा डिव्हिडंड शेअरधारकांच्या डीमॅट अकाउंटला जे अकाउंट लिंक आहे त्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. तर चला मित्रांनो, नेक्स्ट पॉईंटला आलो आहोत आपण, चार्ट ॲनालिसिस. या चार्टमध्ये आपण शेअरचं काय टार्गेट असेल ते पाहणार आहोत. तसेच सपोर्ट लेवल काय आहे ते पाहणार आहोत. तसेच शेअर 1.5-2 वर्षात किती मूवमेंट देणार आहे हे पाहणार आहोत. तसेच या शेअरची प्राईस साधारणतः आत्ता करंट मार्केट प्राईस 1141 रुपये आहे. तसेच मार्चमध्ये 2020 मार्चमध्ये या शेअरने लो दिलेला 538 रुपये. तिथून या शेअरने रॅली दिली, ती डायरेक्ट 1480पर्यंत रॅली दिलेली आहे. 52 वीक आहे 1480 आहे. तसेच या शेअरमध्ये जर आत्ता आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे. सपोर्ट लेवल आहे साधारणतः 1080 ते 1100 या दरम्यान सपोर्ट असणार आहे शेअरचा सध्याचा. तर फर्स्ट टार्गेट असणार आहे आपलं 1200. 1141 सध्या करंट प्राईस आहे. जर हा अप ट्रेंडमध्ये गेला तर याचं 1200 टार्गेट असणार आहे. त्यानंतर 1270 असणार आहे. त्यानंतर 1385 असणार आहे. आणि त्यानंतर जे हाय पीक आहे तो 1480 हा टार्गेट असणार आहे. शेअर साधारणतः 1.5-2 वर्षात 2000ची लेवल क्रॉस करेल. सध्या एस्कॉर्ट हा शेअर साधारणतः 9 डेज EMAच्या खाली ट्रेड करत आहे. 9 डेजचा EMA साधारणतः 1156 रुपये आहे. त्यानंतर 21 डेजचा EMA साधारणतः 1171 आहे, त्याच्या खाली ट्रेड करत आहे. तसेच शेअर RSI इंडिकेटरमध्ये आपल्याला 39 पॉईंट दिसत आहे. RSI इंडिकेटर याने डाऊन ट्रेंडच दाखवलेला आहे. त्यामुळे यामधून अजून बाईंगचं इंडिकेशन मिळालेलं नाही. तसेच MACD इंडिकेटर एस्कॉर्टमध्ये ट्रेड करताना साधारणतः सपोर्ट आहे 1080 ते 1100. तसेच 1100 या दरम्यान सपोर्ट आहे. तर तो स्टॉप लॉस घेऊनच आपण ट्रेड करावा. साधारणतः 1050चा जरी स्टॉप लॉस घेतला तरी काही हरकत नाही. लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून हा स्टॉक एकदम बेस्ट स्टॉक आहे. लार्ज कॅप कंपनी आहे. बिझनेस ग्रोथ ही चांगली आहे. CAGR साधारणतः 65% आहे. त्यामुळे या शेअरमध्ये लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी काही हरकत नाही.